जय जय गुरुदेव दत्त. आज आपण एका अशा गोष्टीवर बोलणार आहोत जी आपण रोज पाहतो पण कधी विचार करत नाही. मंदिरात पाऊल टाकताना आपल्या पायाखाली किंवा द्वाराजवळ शांतपणे बसलेले एक कासव. कोणी त्याला स्पर्श करतं, कोणी दुर्लक्ष करतं, तर कोणी फक्त त्यावरून चालत निघून जातं. पण प्रश्न असा आहे, हिंदू धर्मात प्रत्येक गोष्ट अर्थपूर्ण असताना हे कासव तिथे विनाकारण कसं असू शकतं? आणि दुसरा प्रश्न अजून महत्त्वाचा, देव आत आहे मग कासव बाहेरच का? आजच्या या दीर्घ व्हिडिओमध्ये आपण कासवाला केवळ एक प्रतीक म्हणून नाही तर एक मार्गदर्शक म्हणून पाहणार आहोत. हा व्हिडिओ ऐकून झाल्यावर तुम्ही मंदिरात प्रवेश करताना कधीही आधीसारखे राहणार नाहीत. हिंदू धर्मात काही प्राणी केवळ प्राणी नाहीत, ते तत्व आहेत. नंदी शिस्त, गरुड वेग, सिंह सामर्थ्य आणि कासव काय? कासव म्हणजे संयम. भगवान विष्णूंचा कूर्म अवतार हा आपल्याला एक फार मोठा संदेश देतो. समुद्रमंथनात देव उतावळे होते, दानव अस्थिर होते, पर्वत डगमगत होता. तेव्हा विष्णूंनी सांगितलं नाही, मी सगळं करून देतो. ते फक्त आधार बनले. याचा अर्थ काय? देव मदत करतो, पण स्थैर्य तुमचं असायला हवं. मंदिराबाहेर कासव ठेवलंय कारण देवापाशी जाण्याआधी स्थिर होणं आवश्यक आहे. आज आपण मंदिराला फक्त एक इमारत समजतो, पण शास्त्रात मंदिर म्हणजे शरीर, गर्भगृह म्हणजे हृदय, कळस म्हणजे सहस्रार चक्र. मंदिरात प्रवेश म्हणजे देवाजवळ जाणं नाही तर स्वतःच्या आत जाणं. आणि इथेच कासवाचं काम सुरू होतं. कासव सांगतं, बाहेरचं जग इथेच थांबव, आत फक्त शांतता घेऊन ये. आज आपण एका गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. मन लगेच शांत होत नाही. घरातून निघताना राग, तणाव, स्पर्धा, तुलना हे सगळं मनात असतं. मंदिराबाहेर कासव ठेवण्यामागे एक मानसशास्त्रीय पॉज आहे. आजच्या भाषेत सांगायचं झालं तर ट्रान्झिशन झोन. जसं ऑफिसमध्ये जाण्याआधी गेट, शाळेत जाण्याआधी प्रार्थना, तसंच मंदिरात जाण्याआधी कासव. क्षणभर थांबायला शिकवणारा, शांत व्हायला शिकवणारा. वास्तुशास्त्रात कासवाला फार महत्त्व आहे, कारण कासव पृथ्वी तत्वाचं प्रतीक आहे. ते ऊर्जा अब्झॉर्ब करतं आणि हळूहळू रिलीज करतं. मंदिरातील ऊर्जा खूप तीव्र असते. जर भक्त मानसिकदृष्ट्या तयार नसेल तर ती ऊर्जा उलटीही होऊ शकते. म्हणूनच कासव एक बफर आहे. हे आजच्या भाषेत सर्ज प्रोटेक्टर. अंधश्रद्धा नाही, अत्यंत सूक्ष्म विज्ञान आहे. योगशास्त्रात कासवाला फार उच्च स्थान आहे. कूर्मनाडी, कूर्म आसन, प्रत्याहार सगळ्यांचा अर्थ एकच, बाहेरून आत. कासव शत्रू पाहताच लढत नाही, पळत नाही, ते आत जातं. हिंदू साधनेचा गाभा हाच आहे. मंदिराबाहेर कासव म्हणजे लढाया बाहेर ठेवा, शांतता आत घेऊन जा. पूर्वी भक्त मंदिरात लगेच जात नसे. आधी प्रदक्षिणा, मग थांबा, मग दर्शन. आज पार्किंग, धक्का, फोटो, लाईव्ह. कासव आजही तिथे आहे, पण आपण आतून बदललो. कासव विचारतं, देव बदलला नाही, तू का बदललास? खूप जण विचारतात, आमच्या गावच्या मंदिरात कासव नाही. कारण प्रत्येक मंदिराचं तत्त्व वेगळं, प्रत्येक देवतेचा स्वभाव वेगळा. पण जिथे कासव आहे तिथे संदेश नक्की आहे. मित्रांनो, कासव हे फक्त मंदिराबाहेर नाही, ते आपल्या आयुष्यातही असायला हवं. प्रत्येक मोठ्या निर्णयाआधी थांबा, शांत व्हा, आत बघा. देव तुमच्याशी तेव्हाच बोलतो जेव्हा तुम्ही शांत असता. आजपासून कासव दिसलं तर दुर्लक्ष करू नका. तो दगड नाही, तो मार्ग आहे. जर हा विचार तुम्हाला भिडला असेल तर सोपी आस्थाला सबस्क्राईब करा. इथे आस्था आहे, पण अंध नाही, समजून घेतलेली आहे. जय जय गुरुदेव दत्त.